नाही. आज पवन दादा आहे, पप्पू दादा आहे, ही सर्व टाळकरी मंडळी आहे. 10-20 मिनिटं मी तुमचे जास्त घेतले, 10:30 पेक्षा 11:45 मी त्या ठिकाणी वाटचाल करतोय. म्हणून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे. तुम्हा ते विनवी तसे तुमच्या पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी मत क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पुसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. पण जाता जाता 2 संदेश अजून देऊन जाणार आहे. माता भगिनींनो, लव जिहाद नावाच्या संघटना आज या ठिकाणी बळकावलेल्या आहेत. कॉलेजच्या कट्ट्यावर आणि चौका चौकामध्ये लव जिहाद संघटनेचे षडयंत्र पेरल्या जात आहेत. परप्रांतातून त्या ठिकाणी लव जिहादामध्ये आपल्या हिंदूंच्या मुलींना फसवण्याकरता अनेक त्या ठिकाणी गिदाड त्या ठिकाणी मानवरू कर पाहत आहेत. म्हणून आमच्या तरुण पोरींना सांगतोय, 5-6 पोरी मला आज कीर्तनामध्ये दिसत आहेत, मागे 2-4 दिसत आहेत. पोरींनो, हातामध्ये बांगडी भरल्यानंतर आपण फक्त स्त्री राहत नाही, तर पुण्य श्लोक अहिल्याबाईंसारखे जिजाऊबाई सारखे स्त्री होती, पण हातामध्ये समशरी घेतल्या. एखादा जर गिधाड जर अडवाला ना, त्याच्याकरता तुम्हाला कराटे येणं महत्वाचं आहे. कराटे चॅम्पियन जर एक पोरगी असतील तर 10 गिधाडांना आडवं करू शकते. म्हणून हिंदूंच्या पोरींना डान्सचे क्लास लावण्यापेक्षा, हिंदूंच्या पोरींना त्या ठिकाणी ब्युटी पार्लरचे क्लास लावण्यापेक्षा, हिंदूंच्या पोरींना तलवारबाजी आणि लाठी काठीचे क्लास तुम्ही लावले पाहिजे, सशक्त झाली पाहिजे. याच्यामध्ये आमच्या माता भगिनींचा सिंहाचा वाटा आहे. कारण पोरगी घरात कधी येते, काय करते, कोणासोबत बोलते, कसा अभ्यास करते हे आई पाहत असते. म्हणून तुमची जबाबदारी, पोरीच्या शरीराला कलंक लागू नये, पोरीवर कोण्या गिदाडाने हात घालू नये, कोणाची माय बहीण व्हायली नाही पाहिजे, माझ्या आई बहिणींकडे वाकड्या नजरेला करून पाहण्याची. म्हणून ती जबाबदारी तुमची राजाऊ. आणि दुसरं एक आहे राजाऊ, ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यमातून फादर्स आणि त्या ठिकाणी ते पास्टर येतात, गावोगावी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे देतात, तुमच्या आजारावर निदान करतात आणि तुम्हाला सांगतात आम्ही नाही केलं, त्या गॉडनी केलं. तो गॉड सगळ्याच करतो. अरे हालेलुया हालेलुया, एकमेकाला मिठ्या मारी देत. आणि काय करते त्याच्यापेक्षा वेगळं, जाऊन बघा त्या चर्च मध्ये. त्याच्यामुळे कोणाच्या धर्मांतराच्या भानगडीत पडू नका. हिंदू धर्म अखंड धर्म आहे राजाओ. याच्यासारखा पवित्र आणि पावन संस्कृत धर्म कुठला नाही. भानगडीत पडू नका आणि आपला धर्म सोडून जगू नका, संस्कृती सोडून वागू नका, संस्काराचं आचरण मातीत घालू नका. एवढीच तुम्हाला सर्वांना विनंती.